पश्वादिकांचा विचार केला तर साहित्य धर्मवाङ्मय आपल्याला पुरावा देतं. येशान विद्यान तपोन दानम न चापि शीलम न गुणो न धर्मा त्यमर्थ लोके भुवि भारभूता मनुष्य रूपानं मृगेश्वरंती. जो जीव पशु जन्माला आल्यानंतर ह्या कोणतीही क्रिया करत नसेल, यशान विद्या न तपो न दानम न शीलम, शील कमवत नसेल, या कोणत्याही पाचापैकी एकही जर क्रिया करत नसेल तर तो दिसायला 2 पायाचा आहे पण असायला 4 पायाचा आहे. 4 पायाचा समजतो ना. हा, म्हणून त्या पश्वाधिकाचं जीवनात साध्य नाहीये. त्याला काहीही मिळवायचं नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. मग हे व्यापार कोणाकरता सांगितला, ही फलश्रुती कोणाकरता सांगितली? ज्याच्या जीवनात काहीतरी मिळवायचं आहे, ज्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याच्याकरता या व्यापाराची फलश्रुती आहे. विठाल विठाल मला सांगा तुम्ही, व्यापार जो करायचा हा सहेतुक करायचा का निर्हेतुक करायचा? सहेतुक का निर्हेतुक? तर सहेतुक. बरोबर. काहीतरी मिळवण्याकरता व्यापार करायचा आहे. व्यापारातून जर काही मिळालं तर व्यापार आहे. तुकोबाराय व्यापाराची सुंदर व्याख्या करतायत. तुकोबाराय बोलतायत, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुकोबारायांनी जाणीवपूर्वक या प्रमाणामध्ये पुरावा देताना लाभ शब्द टाकला. तुका म्हणे लाभ होय. लाभ म्हणजे काय? आध्यात्मिक बाजूने या लाभ या शब्दाचा अर्थ आपण विचार केला तर लाभ या शब्दाचा मूर्तिमंत शब्द आहे, अर्थ आहे आनंद. व्यापार करताना मिळवायचा आहे तो आनंद, या जीवाचा स्थायी भाव, की या जीवाला या जगाला ज्याच्याकडे जगाची ओढ आहे तो आनंद आपल्याला मिळवायचा आहे. सुख हे समाधानाचं साधन आहे. आपल्याला सुख नाही मिळवायचं, समाधानाची परिपूर्णता नाम आनंद मिळवायचा आहे. एका साहित्यकारानं सुंदर म्हटलंय, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ही ना करे ये तो गलत बात है. कदाचित याचं साहित्यकारानं ऐकलं श्रेय साहित्यकाराचं, म्हणून हजारो जन्मापासून दुरोने आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरोने आलोय किती, 84 लक्ष फेरे फिर कर, सुंदर नर तनु पाया, कमल मुख राम भजन को दिया. 84 लक्ष योनी फिरत फिरतात. कशा करता? फक्त सर्व सुखाची आशा, फक्त आनंद मिळवण्याकरता. आनंद हे आमचं जीवनाचं साध्य आहे आणि ते मिळवण्याकरता आपला हा अट्टास आहे. नवे नवे त्याच्या करताच अट्टास असावा संतही आग्रह करतात. 84 लक्ष योनी फिरत आलो, तेच आमच्या जीवनाचं साध्य आहे. मग अजून आम्हाला मिळत का नाही? याचा अर्थ व्यापाराची दिशा आमची कुठेतरी चुकीची आहे. व्यापाराचं साधन आमचं कुठेतरी सदोष आहे. त्या साधनात आमचं निर्दोषता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आनंदाच्या शासनावर विराजमान होऊ शकत नाही. मग महाराज, जर आम्हाला मूर्तिमंत आनंद हवाय, मग आम्ही प्रयत्न करून सुद्धा आम्हाला मिळत नाहीये, मग आम्हाला आनंद मिळेल कसा? महाराजांनी सरळ सांगितलं, ज्यांनी मिळवलंय ना त्यांच्याकडे जा. सोपं आहे. ज्याने मिळवलंय ना त्यांच्याकडे जा. मग कोणी मिळवलंय? या जगात असं एकच मूर्तिमंत समाधानाचं अधिष्ठान आहे, इति नाम संत. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय बोलतायत, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आठी जायचे. वनात वसंत आला का वन बहरतं आणि जीवनात संत आला का जीवन बहरतं. विठाल विठाल पै वसंताची रिगवणे झाडाचे सांजपणे, वन असं बहरून जातं. मग जीवनाला जर अशी बहर यावा असं वाटत असेल तर या जीवाने संताकडे जाणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी म्हटलंय संतांनी की आमचं जीवन पाहिलं तर आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. सांगू सोपं, माणसाच्या आनंदाच्या रहस्याला त्याची परिस्थिती जबाबदार नसते, त्याची मनस्थिती जबाबदार असते. विठाल विठाल संतांची वृत्ती स्थिर झाली, परिणाम जीवनात आनंदच आनंद आहे. नाथ बाबा सुद्धा बोलतायत, अवघे चित्र लोके आनंदाची आता नाही का. हो, तुकोबारायांना विचारा. तुकोबारा ते बोलतात, आनंद कोंदला मागे पुढे. आता आनंदाला जागाच राहिली नाही मला. का? याचं कारण काय? तर तुकोबारा सरळ बोलतात, आम्ही साधन सुखाचं केलं, परिणामी आम्हाला फरी सुखच मिळालं. सुखाच्या व्यवहारे व्यवहार केला, व्यापार केला, सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला. म्हणजे जीवनामध्ये आनंद कमवण्याकरता तुमचं जीवन आनंद स्वरूप झालं. हे होण्याकरता नेमकं तुम्ही काय केलं
अभंगाचं पहिलं चरण. साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरे हा साठविला हरे साठविला हरे हा साठविला हरे धीरदय मंदिरे धीरदय मंदिरे क्या बात आहे. त्यांची सरली येरधार सरली येरधार त्यांची सरली येरधार त्यांची सरली येरधार त्यांची सरली त्यांची सरली त्यांची सरली वा. त्यांची सरली काय साधन केलं तुकोबारे सरळ सांगतात. आम्ही हरीला आमच्या हृदय मंदिरामध्ये साठवलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी. याचा अर्थ असा आहे की आनंद मिळवण्याकरता संत जीवनामध्ये संतांनी भगवान परमात्म्याला साठवलं. याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्याही जीवनामध्ये जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर संतांच्या वचनावर विश्वास ठेवून आपल्याला हरीला साठवणं गरजेचं आहे. विठाल विठाल विठाला 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 विठाला. तुकोबारे आपल्याला उपदेश करतायत, तुम्ही हरीला साठवा. आम्ही साठवलं, तुम्ही सुद्धा साठवा. प्रश्न असा आहे महाराज, जर त्या भगवान परमात्म्याला हरीला जर आपल्याला साठवायचं असेल तर एक 2-3 बाबी शंकित आपल्याकडे आहेत. कशी? पहिली गोष्ट, ज्याला साठवायचं आहे तो पहिल्यांदा आहे कुठं हे शोधावं लागेल. एक, मग जर त्याच्या निकष जर काढला तर तो सर्वव्यापी आहे. मग सर्वव्यापी आहे तर साठवण्याची गरज काय? 2. पण तुम्ही आग्रह करताय तर आम्ही साठवण्याकरता प्रयत्न करतो. मग साठवायचा कसा? 3. साठवायचा कुठं? 4. आणि कोणी कोणी साठवला त्याची उदाहरणं द्या म्हणजे आम्हाला सोपं होईल. 5. विठाल विठाल विठाला विठाला हा, विठाला झालं. विठाला